या ठिकाणी आजचं सेशन आपलं पशुधन पर्यवेक्षकसाठी मी घेतोय. खरं म्हणजे एमपीएससी पॅटर्नचे प्रश्न या ठिकाणी मी घेतोय. म्हणजे तुम्हाला पशुधन सोबत तलाठी भरती जी आगामी काळात एमपीएससी घेऊ शकते, ग्रामसेवक भरती सुद्धा एमपीएससी घेऊ शकते, पशुधन पर्यवेक्षक आहे आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा हे प्रश्न कामाला येतील. लेव्हल मी ती ठेवलेली आहे. प्रश्न मिक्सिंग आहे, जीएच चे आहेत. ओके, देशाची पोटेन्शियल जीडीपी वाढ कोणावर अवलंबून असते? बघा, पोटेन्शियल जीडीपी म्हटलेलं आहे. देशात गुंतवणूक किती झाली, पाऊस किती पडतोय, सवलती किती दिल्या जात आहेत, आयात किती करतोय देश, काय वाटतं तुम्हाला? जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण त्याला म्हणतो. गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट किती होते देशामध्ये. ओके, त्यावर ती ग्रोथ अवलंबून असते. पोटेन्शियल जीडीपी म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई तर वाढली नाही पाहिजे. ती न वाढता उपलब्ध श्रम, भांडवल आणि तंत्रज्ञान याचा पूर्ण आणि कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त किती उत्पादन आपण करू शकतो त्याला म्हणायचं पोटेन्शियल जीडीपी. त्याच्यामध्ये किती दम आहे आपल्या देशामध्ये उत्पादन करण्याचा, आपल्याकडचं श्रम, आपल्याकडचं तंत्रज्ञान याचा आपण किती चांगला वापर करू शकतो. मग त्या ठिकाणी कामगारांची संख्या आपल्याकडे किती आहे, त्यांची गुणवत्ता किती आहे, भौतिक भांडवल आपल्याकडे किती आहे, पायाभूत सुविधा आपण ज्याला म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, मानवी भांडवल आपल्याकडे किती आहे, किती स्किल्ड लेबर आपल्याकडे आहे, ते उच्च शिक्षित आहे का, कौशल्य त्यांच्याकडे आहे का, आणि तांत्रिक प्रगती किती आहे. हे जेवढं वाढत जाईल का तेवढा तुमचा देश पुढे जाणार आहे. आणि ती आहे तुमच्या देशाची पोटेन्शियल जीडीपी. ओके, लक्षात ठेवा, असे प्रश्न येणार तुम्हाला. पशुधन पर्यवेक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती किंवा कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी. ओके, पानिपत 1761 नंतर मराठा साम्राज्याची पुनर्बांधणी कोणत्या प्रमुख घटकामुळे शक्य झाली? थोडासा मध्ययुगीन भारतावरचा हा प्रश्न मुद्दाम घेतलाय मी, कारण की आगामी काळातल्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससी घेणार आहे तिथे एक बदल मला जाणवतोय. तिथे म्हणजे जे आपण कंबाईन प्रीला आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास बघतो, पण इथे थोडंसं मध्ययुगीन प्राचीनवर एखादा प्रश्न येऊ शकतो सरळ सेवेमध्ये, म्हणून मी मुद्दाम टाकला. सर्व मराठा सरदारांनी स्वतंत्र राज्य स्वीकारून ते तुटले. पानिपत आपल्याला माहिती झालं. त्याच्यानंतर काय होतंय, पेशव्यांच्या नेतृत्वाखाली नानासाहेब पेशवे असेल, माधवराव शिंदे, होळकर, भोसले यासारखे सरदार संयुक्त धोरण अवलंबत आहेत आणि पुन्हा सामर्थ्यशाली होत आहेत. इंग्रज सरकारने मराठ्यांना आर्थिक आणि लष्करी मदत केली. अहमद शाह अब्दालीने पराभवानंतर स्वतःचे परकाळी धोरण बदलले व मराठ्यांना सर्व भूभाग परत दिले. काय घडतंय? 2 नंबरचा प्रश्न. हे बघा, हा काय अब्दाली भूभाग वापस देणार नव्हता आपल्याला. इंग्रज सरकार आपल्याला काही मदत करत नाहीये. कट होतंय. स्वतंत्र राज्य आमच्या मराठ्यांनी बनवली नाही, तर आमच्याकडे नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे, होळकर, भोसले यांनी पुन्हा दबदबा तयार केला. पुन्हा मराठ्यांचं राज्य दिल्लीवर, त्या ठिकाणी सत्ता आम्ही गाजवली. आम्ही ठरवत होतो की दिल्लीचा बादशाह कोण असणार. ओके, तुम्हाला राणी ताराबाई वगैरे यांचा इतिहास माहित असेल तर हे सगळं कळेल. पानिपतचा प्रभाव होतोय. मराठे तातडीने बिंदूमध्ये विखुरलेले दिसत आहेत, परंतु पेशवे, मुख्यत्वे माधवराव पेशवे, प्रमुख सरदार हे सरदार होते शिंदे, होळकर, भोसले यांनी समन्वय साधला, प्रशासकीय लष्करी पुनर्रचना केली आणि राजनैतिक समजूतदारपणा दाखवला आणि सगळी मराठा संघटना पुन्हा उभी राहिली. उत्तरेकडे आणि दिल्लीपर्यंत आपला प्रभाव ते वाढवत आहेत. इंग्रजांचं थेट पाठबळ नाहीये. पराभवानंतर अवलंबून होऊ नये मराठ्यांनी स्वतःचे रचनात्मक प्रयत्न सुरू केले असं आपल्याला म्हणता येईल. इंग्रजांचा या ठिकाणी काही विषय नाहीये. अर्थव्यवस्थेमध्ये कॅड वाढण्याचं मुख्य कारण काय असतं? पहिली गोष्ट, कॅड म्हणजे काय ते माहीत पाहिजे, आणि कॅड का वाढते ते माहीत पाहिजे. निर्यात जर आमची घटली तर, परकीय गुंतवणूक वाढली तर, चलनवाढ झाली तर, लोकसंख्या वाढली तर. कॅड कन्सेप्टही समजावून सांगतो. पण आमची निर्यात जर घटली ना, अर्थात आयात वाढली, निर्यातीपेक्षा आयात जास्त झाली, आमचं चलन बाहेर जाणार आहे, आणि त्यावेळेस मग ही कॅडची सिच्युएशन आमच्याकडे येते. कॅड आमची वाढते. कॅड म्हणजे काय आहे ते सांगतो. चालू खाते तूट, त्याला करंट अकाउंट डेफिसिट असा शब्द आहे. ही एक तुटीची संकल्पना आहे. ओके, आयातीचं मूल्य निर्यातीपेक्षा जास्त आहे. आम्ही आयात जास्त करतोय, आमचं चलन बाहेर जात आहे. मुख्य घटक म्हणजे वस्तू आणि सेवेचा व्यापार निगेटिव्ह आहे. गुंतवणूक, उत्पादन, ट्रान्सफर, रेमिटन्स या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत ठरत आहेत. आणि निर्यात घटते आहे, आयात वाढते आहे, आणि यामुळे व्यापार तूट होते आहे. कॅड
इफेक्ट तयार होतोय. भारताच्या संदर्भात उच्च आयात बिलं, मग आम्ही कच्चं तेल घेतो, सोने खरेदी करतो, यामुळे त्यावर वाढती बऱ्याच वेळेस. आणि कमी स्पर्धात्मक निर्यात, आम्ही जी निर्यात करायला पाहिजे ना ती नाही होत आमच्याकडून, त्याचा सुद्धा इफेक्ट कॅड वाढण्यावर होतो. करंट अकाउंट डेफिसिट. फार किचकट असं वाटू देऊ नका तुम्हाला, म्हणजे तुमच्यातले जे MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे जनरल आहे. पण जे सरळ सेवा करतायत, आता पशुधन पर्यवेक्षक बाबा MPSCचा पेपर कधी दिलेलाच नाहीये, त्यांच्यासाठी थोडंसं अवघड वाटतील हे प्रश्न, पण अवघड नाहीये. मी तुम्हाला या लेवलचं तुमच्या बॅचमध्ये शिकवतो आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकतात. ग्रामसेवकवरती, तलाठीवरती, तिथे मी याच लेवलचं तुम्हाला शिकवणार आहे. 1857च्या उठावाचं अपयश होण्यामागं सर्वाधिक विश्वासार्ह कारण, हा उठाव अपयशी का झाला? आपण अनेक कारणं बघितलेली असतात. ऑप्शन आहे, ब्रिटिशांची लष्करी ताकद अप्रतिम होती. उठाव प्रादेशिक होता, विखंडित स्वरूपाचा होता, सर्व जाती धर्म प्रदेशामध्ये एकसंघ संघटना तयार होऊ शकली नाही. भारतीय बाजूची आश्रय आणि पुरवठा अपर्याप्त होता. स्थानिक नेत्यामधील एकात्मता कमी झाली आणि धोरणात्मक दुरुस्ती अपयशी ठरली. काय वाटतं तुम्हाला? तसं याचं उत्तर एकच देता येईल असं अजिबात नाही. हे तर आपण याला आम्ही काही चुकीचं नाही म्हणू शकत. लष्करी ताकद अप्रतिम होती, ठीक आहे, पण इथे सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा आहे. प्रादेशिक आणि विखंडित स्वरूपाचा आहे, म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये तो जास्त प्रमाणात आहे, काही ठिकाणी काहीच नाही. त्याच्यानंतर सर्व जाती धर्म त्यांच्यामध्ये एक वाक्यता जी दिसायला पाहिजे होती ती नाही दिसत आहे. या गोष्टी घडतायत. एक संघ जे एकाच वेळा सगळं पाहिजे होतं ना ते नाही झालं. संदेशवहनाची साधनं आम्ही कमी पडत होतो भारतीय, त्या गोष्टी इथे कारणीभूत आहेत अपयशासाठी. 1857चा उठाव आहे केंद्रीकृत, सर्व भारतीय चळवळीमध्ये रूपांतरित तो झाला नाही. त्या ठिकाणचे नेते होते, प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं होतं. काहींना आपापले संस्थानं वाचवायचे होते, काहींच्या भूमिका वेगळ्या होत्या. संघटित असं एकच नेतृत्व नव्हतं. ते आम्ही केलं ते बादशहाला, पण ते नंतर ओके, किंवा तो नामधारीच होता. स्थानिक स्वार्थ होता, म्हणजे याला वाटायचं नाही मला नेतृत्व दिलं पाहिजे, त्याला वाटायचं मला दिलं पाहिजे. ब्रिटिशांनी स्थानिक राजघराण्यांचा फायदा घेतला. प्रामुख्याने मोहिमेमध्ये तुकडी वाटप झाले, म्हणजे काही ठिकाणच्या संस्थानिकांनी ब्रिटिशांना मदत केली. बरेच असे संस्थान आहेत, त्यांचे नावही तुम्हाला विचारले गेले, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा चळवळीतील प्रार्थना समाज याचे महत्वपूर्ण परिणाम कोणते होते? काय इफेक्ट झाले? फक्त धार्मिक विधींची सुधारणा करणं हे उद्दिष्ट होतं? जातीभेदाविरुद्ध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, सामाजिक समता, धार्मिक सुधारणा या सर्व विषयावर व्यापक कार्य यांनी केलं. केवळ ग्रंथांचं भाषांतर करणे, संस्कृतचा प्रसार करणे हे काम केलं. केवळ अस्पृश्यतेचं धोरण बदलण्यावर लक्ष केंद्रित केलं. काय बघा, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. प्रार्थना समाज नेमका करतोय काय? मुद्दा तोय आणि महत्वाचा आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तो करतोय जातीभेदाविरुद्ध काम, विधवा पुनर्विवाहासाठी काम, स्त्री शिक्षण, सामाजिक समानता, धार्मिक सुधारणा या सगळ्या विषयावर व्यापक काम करतोय प्रार्थना समाज. म्हणजे फक्त धार्मिक नाही, सामाजिक सुद्धा, जातीभेद, विधवा विवाह, स्त्री शिक्षण ते सगळं. आणि विविध समाजापर्यंत ते पोहोचतायत. महाराष्ट्रातल्या सामाजिक बळकटीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. दक्खनच्या पठारावरील माती ही कशामुळे तयार झाली? बघ, मृदा म्हणतो आपण, रेगूर मृदा किंवा ब्लॅक कॉटन सॉईल, कापसाची काळी मृदा. कशामुळे? ऑप्शन आहे, हिमालयाचे अपरदन आणि वाहतुकीमुळे येणारी सिल्टयुक्त माती, त्यानंतर प्राचीन ज्वालामुखीय लाव्हा आणि बेसॉल्टिक चट्टानाच्या विघटनामुळे तयार झालेली क्षारयुक्त काळ्या मातीचे आवरण, समुद्रातील निक्षेपामुळे तयार झालेली ऑलिव्हियल माती आणि वाळवंटी कार्बोनेटेड पदार्थाचे संचयन. काय वाटतंय तुम्हाला? बघा, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे, उत्तर देता आलं पाहिजे. काय आहे? जे ज्वालामुखीय लाव्हा आहे, बेसॉल्टिक चट्टाना आहे, खडक आहे, त्याचं विघटन झालं आणि त्याच्यापासून एक क्षारयुक्त काळ्या मातीचं आवरण, त्याला आम्ही कापसाची काळी मृदा असं म्हणतोय. चुकण्याचा विषय नाहीच आहे. दख्खनचा पठारे मुख्य भूगर्भिक पाया बेसॉल्टिक लाव्हा आहे, त्याचा अपक्षय, त्यातून क्षारयुक्त जलधारण क्षमतेने समृद्ध अशी काळी माती, रेगूर जी उष्ण आर्द्र हवामानामध्ये एक क्रॉन्डलिक माती म्हणून सुद्धा ओळखली जाते. बघा, थोडे नवीन शब्द आहे, शिकून घेऊया. आणि ही माती जास्त पाण्याचं शोषण करून उधळते आणि शेतीसाठी
विशेष लक्ष देणं याच्यामध्ये आवश्यक असतं हे माहीत असावं. मान्सूनचे परिवर्तनशील स्वरूप कोणत्या घटकावर अवलंबून असते? बघा, मान्सूनवर प्रश्न येतो. इंटर अॅन्युअल व्हेरिएबिलिटी. मान्सून जो आहे सगळीकडे सारखा नसतो किंवा प्रत्येक वर्षी सारखा नसतो. याला इफेक्ट करणारे घटक आहेत कोणते? केवळ चंद्राचं गुरुत्वाकर्षण, प्रशांत महासागरातला एल निनो, ला निनो, ITCZची स्थिती, जेट स्ट्रीम्स व भारतीय महासागर द्विध्रुवीयतेचे बदल, एवढी असं आपण त्याला म्हणतो. फक्त स्थानिक तापमान, चढउतार आणि फक्त हवामानातली आर्द्रता. बघा इथे ना सोपं सांगतो मला टेक्निक. असे प्रश्न आले का फक्त वाला आधी कट करत चला केवळ, कारण की याला आहे ना दीर्घ तुम्हाला घटक इथे गरजेचे आहेत आणि तुम्हाला माहित असते एल निनो, ला निनो, हे जेट स्ट्रीमचे वगैरे पट्टे, IOD घटक असेल, ITCZ घटक असेल, या प्रत्येकावर एक कन्सेप्ट आहे, आम्हाला ते माहीत असावं. त्या सगळ्यांचे परिणाम म्हणून आमच्याकडचा पाऊस पडत असतो. एकतर सगळ्यात महत्त्वाचं वैश्विक हवामान प्रणाली आहे, फक्त भारतापुरतं नाही आहे, जगात काय चाललंय. एल निनो, ला निनो, प्रशांत महासागरामधला जो समुद्र तट आहे त्या ठिकाणचं तापमान कसं राहतं, त्या तापमानात कसे बदल होतात, त्यानुसार भारतातला मान्सून ठरतोय. ITCZ म्हणतोय आपण त्याला, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन जे आहे त्याची स्थिती असेल. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडचे जेट स्ट्रीम्स ते वेगाने वाहणारे वारे असतील. त्यानंतर भारतीय महासागर द्विध्रुवीयता ज्याला IOD म्हटलं जातं, हे सगळे मान्सूनवर इफेक्ट करतात. मग ते नैऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून जे आहे त्यावर. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील खाडीमुख प्रदेश ज्याला आपण एस्ट्युअरिन एन्व्हायरमेंट्स म्हणतोय, हा जैवविविधतेसाठी आणि परिस्थितिकीय दृष्ट्या का महत्वाचा आहे? बघा हे दिसायला लय मोठं दिसतंय, काही हे घेऊ नका. खाडी एक खाडी आहे जिला आता रामसर स्थळ म्हणून घोषित केलंय. सांगायचं एका सिटीमधला तो घटक आहे खरं म्हणजे, तसाही प्रश्न आला होता. कोणती खाडी ती सांगा बरं, खाडीवर प्रश्न म्हणून विचारतोय. मग या खाड्या का महत्वाच्या आहेत जैवविविधतेसाठी? ऑप्शन आहे येथे सैल खारपाणी मिश्रणामुळे विशिष्ट मॅंग्रोव्ह म्हणतो आपण इकोसिस्टीम्स तयार होत असते, ज्यामुळे अनेक जातींना आश्रय आणि प्रजनन स्थळ मिळतं. तसंच इथे पोषक द्रव्य जास्त प्रमाणात साठतात, खाड्या ज्या असतात त्या क्रिक म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. या प्रदेशामध्ये कृषी उत्पादन सर्वाधिक होतं, ते वारंवार दुष्काळ येतो म्हणून मानववस्ती कमी असते आणि औद्योगिक प्रदूषणामुळे याचं परिस्थितिक महत्त्व कमी आहे. आता इथे काय म्हटलंय, जैवविविधतेसाठी महत्त्वाचं का आहे? आता इथे महत्त्वाचं विचारतंय, महत्त्व कमी आहे त्याला तर काही अर्थ नसणार. आता खाडी आहे म्हणजे समुद्राच्या जवळ असणार, पाणी जास्त असणार, दुष्काळ कसा पडेल? त्यानंतर इथे जे म्हटलंय की कृषी उत्पादन सर्वाधिक नाही, ते सुंदरी वनं वगैरे पाणथळ असतं ते, त्यामुळे बसतच नाही. 3 गोष्टी तर कट होतात. राहिला विषय सैल खारपाणी मिश्रण असतं, मॅंग्रोव्ह इकोसिस्टीम असते, मॅंग्रोव्ह वनं असतात, सुंदरी वनं असतात, प्रजनन स्थळं त्या ठिकाणी असतात, पोषक द्रव्य चांगल्या प्रमाणात मिळतात. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. खाडी मुख प्रदेश, नदी आणि समुद्राचं मिलनस्थळ. आता मी उत्तर तुम्हाला जे विचारलं ते म्हणजे ठाण्याची खाडी, तिला रामसर स्थळ पाणथळ प्रदेश म्हणून मान्यता भेटलेली आहे. ताजा आणि खारं पाणी म्हणजे आपलं गोड आणि खारं दोन्ही पाणी मिक्स होतं त्या ठिकाणी, त्याला आपण खाडी म्हणतो. तिथे मॅंगाव क्षेत्र असतं, लवणीय दलदल असते, नैसर्गिक फिल्टर्स असतात आणि हे पोषक द्रव्य आणि आर्थिक स्रोत जपतात. मासेमारीसाठी, पक्ष्यांच्या स्थलांतरणासाठी हे फार महत्त्वाचं असतं. कोकणाच्या खाडीयुक्त प्रदेशामुळे स्थानिक जैवविविधता समृद्ध आहे, समुद्री संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे. किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी हे खाडी प्रदेश महत्त्वाचे असतात, हे आपलं माहीत असलं पाहिजे. पुढे अंदमान निकोबार बेटांची निर्मिती कोणत्या प्लेटमुळे झाली? बघा हा प्रश्न थोडा जागतिक भूगोलाकडे वळणारा आहे. जगाला आणि भारताला मिक्स केलंय मी. इंडो ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, अरेबियन, उत्तर अमेरिकन. अंदमान निकोबार बेटाची निर्मिती कोणत्या प्लेट्स कारणीभूत आहेत? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. आणि त्या आफ्रिकन प्लेट्स ज्या आहेत त्यामुळे या ठिकाणी या बेटांची निर्मिती होते आहे. अंदमान निकोबार बेटे बघा या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत आणि इथे हे तुम्ही भारत बघितला ना, बघा इंडियन प्लेट आहे आणि इथे ही आफ्रिकन प्लेट या ठिकाणी ही गेलेली आहे आणि अंदमान निकोबार बेटाचा भाग इथे आहे. इकडे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट सुद्धा तुम्हाला दिसते. इकडे फिलिपाईन प्लेट आहे, इथे युरोशियन प्लेट आहे वरचा भाग जो आहे ना तो, आणि इथे भारत आहे ना, भारताची इकडे अरेबियन प्लेट आहे. ओके, इकडे नॉर्थ अमेरिकन प्लेट वरती, इथे कॅरेबियन प्लेट, साऊथ अमेरिकन प्लेट, ओके, अंटार्क्टिक प्लेट खाली आहे, ते आपल्याला माहीत असावं.
प्लेट टेक्टॅनिक्स बद्दल तुम्हाला या ठिकाणी बोललं गेलं आहे, कशा पद्धतीने ती निर्मिती होते आहे. आता अंदमान निकोबार बेट काय आहे, पाण्याखालचे एक शिखरच आहेत ते समुद्रातले. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि बर्मा प्लेट यांच्यातली टक्कर झाल्यामुळे या ठिकाणी ही आफ्रिकन प्लेट तयार झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. गोदावरी नदीची डावीकडची महत्वाची उपनदी बघा, डावी आणि उजवी, तुम्हाला ती कळायला पाहिजे. आता ही गोदामाई अशी चालली आहे, हिची डावी बाजू ही, म्हणजे इकडून डाव्या बाजूकडून येणाऱ्या ह्या डावीकडच्या आणि खालून जे येत आहेत दक्षिणेकडून त्या उजवीकडच्या, कारण इकडे चालले आहे ना ते. मग प्राणहिता, पूर्णा, कावेरी, कोयना. आता तुम्ही जर बघितले पूर्णा, कोयना या नद्या दक्षिणेकडून येत आहेत. पण त्या गोदावरीची उपनदा आहे, नदी आहे का कोयना ही, ती तर कृष्णेची आहे. कावेरीचा संबंध आहे का, नाहीये. पूर्णेचा आहे पण ती उजवीकडून नाहीये, डावीकडून नाहीये. डावीकडून येते प्राणहिता. कोणती, प्राणहिता ही डावीकडून येणारी नदी आहे. थोडंसं मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला नकाशा दाखवतोय. इथे जर बघितलं तुम्ही बघा, ही प्राणहिता आहे ना अशी वरून येते, इकडे इकडे मिळते. ही गोदावरी इकडून चालली, ही इकडून आलेली आहे. सर्वात मोठी उपनदी गोदावरीची प्राणहिता डावीकडून मिळते. जो गडचिरोली जिल्हा आहे आणि पुढे तेलंगणा यांच्या सीमेवरून ही वाहणारी नदी आहे. मराठवाड्यातून पूर्णा ही नदी आहे, ती आपल्याला माहिती असली पाहिजे. दक्षिण पूर्णा म्हणतो आपण तिला, ती सुद्धा एक महत्वाची उपनदी आहे. पुढे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कोणासमोर असते बघ. कलेक्टिव्ह म्हणजे काय हो, कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. आता हे इंग्लिश शब्द आहे, मराठीत त्याला काय, सामूहिक जबाबदारीचं तत्व कोणाला लागू होतं, उत्तर देता आलं पाहिजे. सामूहिक जबाबदारी हा शब्दच महत्वाचा आहे, तो मंत्रिमंडळाला लागू होतो. पण ते कोणामध्ये, खाली विधानसभा आणि वरती लोकसभा. सामूहिक दृष्ट्या जबाबदार असतात ही. मंत्रिमंडळातला त्या ठिकाणी जर म्हणजे पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर सगळ्या मंत्रिमंडळाचा तो राजीनामा त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. घटनात्मक तरतूद काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहे, कलम 75(3) मध्ये या ठिकाणी हे सांगितलेले आहे. मंत्री परिषद ही लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शॉल बी कलेक्टली रिस्पॉन्सिबल टू द हाऊस ऑफ द पीपल. लोकसभेचे खासदार आपण निवडून दिले ना, त्यांच्या मनावर यांना ठेवायचं की नाही तिथे त्या जागेवर मंत्रिमंडळाला. सामूहिक जबाबदारीचा अर्थ काय, मिनिंग काय, एकाच नावेचे हे प्रवासी आहेत सगळे. स्विंग टुगेदर, सिंग टुगेदर. एकतर सोबतच चालणार पुढे, नाहीतर सोबत डुबणार. म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ ही एक टीम आहे. जर लोकसभेने मंत्रिमंडळाविरुद्ध कोणत्याही एका मंत्र्याविरुद्ध जरी अविश्वास ठराव मंजूर केला तर केवळ त्या एका मंत्र्याला नाही, संपूर्ण सरकारला पंतप्रधानासह राजीनामा द्यावा लागतो, हे माहीत पाहिजे. आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाला सर्व मंत्र्यांनी पाठिंबा देणं अनिवार्य असतं. आणि एखाद्याचं वैयक्तिक मत असेल तर ते स्वतः त्यांना राजीनामा द्यावा लागतो, त्यांना सांगावं लागतं. तसे उदाहरण आपण डॉक्टर आंबेडकर असेल किंवा इतर सी.डी. देशमुख असेल यांच्या बाबतीत पाहिलेले आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कोठे निर्माण झाला बघा. आता हे सुद्धा, हा सुद्धा इंग्लिश वर्ड वापरलेला आहे. मूलभूत संरचना सिद्धांत असं त्याला म्हटलं जातं. राज्यघटनेचा बेसिक ढाचा जो आहे तो कधी तयार झाला, गोलकनाथ खटला, केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स आणि राजनारायण. मला वाटतं हा खटला सगळ्यांना माहीत असतो, तो म्हणजे केशवानंद भारती. काय आहे याला, केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला 1973चा हा खटला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडला गेला, स्वीकारला गेला. गोलकनाथ केस कधीची आहे, 1967ची. संसदेला मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही असं या ठिकाणी म्हटलं गेलं. यात बेसिक स्ट्रक्चर हा शब्द वकिलांनी मांडला, पण न्यायालयाच्या निर्णयामध्ये सिद्धांत म्हणून स्वीकारला गेला नाही. गोलकनाथ केसमध्ये एक बेसिक चालू होतं त्याचं सुरू. पण पुढे केशवानंद भारती 13 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, 7-6 बहुमताने ठरलं की संसदेला व्यापक दुरुस्तीचा अधिकार आहे. संसद घटनेमध्ये दुरुस्ती करू शकते, व्यापक करू शकते, पण जे संविधान ज्यावर आधारलेलं आहे ना, ती मूलभूत संरचना नष्ट नाही करू शकत. काय काय येतं बरं या मूलभूत संरचनेमध्ये, तुम्हाला माहिती असलेले घटक सांगा. जसं धर्मनिरपेक्षता आहे, त्याला नाही हात लावू शकत संसद. एक म्हणजे असं एकाच धर्माचा हा देश आहे असं नाही म्हणू शकत, ते इथे सांगितलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर. पुढे मग मिनर्वा मिल्स 1980चा खटला असेल, राजनारायण केस यांनी याला आणखी बळकट केलं. केशवानंद भारती खटला म्हणूनच मात्र याला ओळखलं जातं. राज्यपालाला विधेयक परत पाठवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? म्हणजे राज्यपालांकडे तर गेलेलं आहे सहीसाठी, पण राज्यपालांना वाटलं की नाही, मला काहीतरी अजून याच्यावर विचार करायचा आहे किंवा तुम्ही यामध्ये काहीतरी बदल करा.
परत पाठवणार कलम 200, 163, 154, 356. कलम 200 मध्ये या ठिकाणी ही तरतूद आहे, राज्यपालांना विधेयक परत पाठवण्याचा अधिकार. लक्षात ठेवा. राष्ट्रपती राज्य आपत्काल 356 नुसार जो लागू होतो तो करू शकतात. केव्हा? त्याला राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट असाही शब्द आहे, बरोबर आहे ना. मग ते कधी होऊ शकतं? राज्य सरकार अपयशी झालं, पंतप्रधानांनी सांगितलं तर, राज्यसभा शिफारस करत असेल तर, किंवा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत तर. कधी राज्य सरकार केंद्राचे आदेश पाळण्यामध्ये अपयशी होत आहे, त्यापेक्षा घटनात्मक सरकार चालवण्यामध्ये अपयशी होत आहे, घटनेनुसार सरकार चालवत नाहीये असं जर राष्ट्रपतींना वाटलं, केंद्राचे आदेश नाही म्हणतायत, घटनाचे तत्व पाळत नाहीये, कल्याणकारी राज्य जे घटनेला अपेक्षित आहे त्याचे विरुद्ध चालतंय, तर ही राष्ट्रपतींना पॉवर आहे. अनुसूचित जाती आयोगाला संवैधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने भेटलाय? SC कमिशन 65, 89, 102, 93 घटनात्मक दर्जा भेटतोय 65व्या घटनादुरुस्तीने. कितव्या? 65व्या घटनादुरुस्तीने हा घटनात्मक दर्जा भेटतो आहे. विशेष अधिकार पद रद्द करून राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हे दोन्हींना एकत्र त्या ठिकाणी हा दर्जा दिला होता 65व्या. पुढे काही ठिकाणी तुम्हाला 89वी दिसल, परंतु हे 2003 मध्ये स्वतंत्र आयोग तयार केले यांनी. 338 नुसार SC साठी आणि 338 अ नुसार ST साठी असे 2 आयोग. मात्र दर्जा तर 65व्या घटनादुरुस्तीनेच भेटलेला आहे, हे आपल्याला माहित असावं 1990 मध्ये. ओके, तो प्रश्न चुकवू नका. तर असे 15 प्रश्न आपण बघितले. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल हे सगळं. PDF तुम्हाला मी देतो. तुम्हाला तलाठीच्या, पशुधन पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक किंवा इतर जे आपल्या सरळ सेवा MPSC घेणार आहे त्या ते बॅचमध्ये या PDFs अवेलेबल होतील. तुम्ही नवीन असाल, पशुधन पर्यवेक्षकची 266 पदांची भरती MPSC घेईल, त्यांच्याकडे मागणीपत्र गेलंय, कधी जाहिरात येऊ शकते. तर मला वाटतं आतापासून चांगली तयारी सुरू करा. तांत्रिकचे लेक्चर मी घेतोय, सगळे तुम्हाला ॲपमध्ये रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील, काही लाईव्ह सेशन सुद्धा होतील. धन्यवाद.